ह्याच्या आधी एक गीत आपण ऐकलं, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का, तिथला क्वेश्चन मार्क आणि हृदय जागामधला येशील का, दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारलाय, पण भाव किती निराळा, किती सुंदर. हे सगळं हे श्रेय जातं त्या संगीतकारांना की त्या शब्दाचं वजन ओळखून त्याला बरोबर तेवढ्या तोला मोलाचं संगीत त्यांनी दिलेलं आणि गायकांनी सुद्धा त्याच तन्मयतेने ते गायलेलं. या गीताला आज दुसरी चाल देऊन म्हटलं, जसं मगाशी शास्त्रीजींनी सांगितलं की या गीताला दुसरी चाल करू म्हटलं तर शक्य होणार नाही, तशीच ही गीतं झालेली आहेत. स्टॅम्प लागलाय त्याच्यावरती अक्षरशः. असो, वळूया पुढच्या गीताकडे. गाण्यात अनेक भ्रम असतात, अनेक विभ्रम असतात. यात कधी जवळीक असते, कधी खट्याळपणा असतो. भावगीताची सुरेल मोहिनी सुद्धा त्यामध्ये असते. नाग देशपांडे हे पहिले भावगीत जन्माला घालणारे कवी, तर गजानन वाटवे हे पहिले भावसंगीत निर्माण करणारे संगीतकार. आपल्या प्रेयसीला बघून सर्वस्व हरवून बसलेला आणि तिच्या आश्वस्त इशाऱ्याची वाट पाहणारा तो शब्दात मांडलाय बरोबर मंगेश पाडगावकरांनी. सुरेश वाडकर हे सुप्रसिद्ध पार्श्वगायक. हिंदी आणि मराठीतून अनेक गीतं त्यांनी गायली. भोजपुरी, कोकणी, उडिया भाषातूनही त्यांनी गाणी सादर केली. पंडित जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलं. एका स्पर्धेमध्ये सूरशृंगार नावाची ती स्पर्धा होती. त्यात ते स्पर्धक म्हणून उतरले आणि परीक्षक होते रवींद्र जैन आणि संगीतकार जयदेव. या दोघांनी हा वेगळा वाटणारा आवाज जवळ केला आणि पहेली नावाचा पहिला चित्रपट त्यांना दिला. त्या कार्यक्रमाचे किशनजी अनाउन्सर होते आणि ते आज इथं उपस्थित आहे. किती सुंदर योग. वा, माझं काही चुकत असेल तर मला सांगा तुम्ही नक्की. पहेली चित्रपटासाठी सुरेश वाडकरजींना गीत गायला त्यांनी बोलवलं संगीतकारांनी. वृष्टी पडे टापूर टुपूर हे गीत होतं त्यावेळेला आणि तो आवाज रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. तितक्याच तन्मयतेने गझलही त्यांनी गायली, भावगीतही त्यांनी गायली. सुरेश वाडकर मराठी संगीत क्षेत्रातला एक लखलखणारा हिरा म्हणून आजही आपण त्यांना ओळखतो. त्यांचंच गायलेलं हे पुढचं गीत आपल्यासाठी घेऊन येत आहेत मुकुल पांडे. ऐकूया. जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझा राहतो मी, माझा राहतो मी हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना. आभाळ भाळ होते, आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी, होती बटाही पक्षी, ओढून जीव घेते, ओढून जीव घेते, पदरावरील नक्षे लाटास अंतरेचा, लाटास अंतरेचा, नाही
हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या वटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या वटाना. खूप छान. मुकुल पांडे खरंच खूप सुंदर गीत गातात. सगळ्या प्रकारची सुंदर सुंदर गाणी हिंदी असो मराठी असो त्यांच्याकडून ऐकावीत. आता दिवाळी पहाटमध्ये सुद्धा फार सुंदर सादरीकरण त्यांनी ठिकठिकाणी केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद किशनजी. नमस्कार. एका घरात राहणारे दोघे आपण, पती आणि पत्नी. पण मजाच असते संसार म्हटला की, नाही का? आता एका नवोदित कवीनी फार छान लिहून ठेवलंय या संबंधावरती. तो म्हणतो, बायको जर नसेल तर राजवाडा सुना आहे आणि बायकोला नाव ठेवणं हा गंभीर गुन्हा आहे. खूप सांभाळून लिहिलेलं दिसतंय त्याने, शब्द अतिशय छान वापरलेत. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पान देखील हालत नाही आणि घरातलं कोणतंच सुख बायकोशिवाय फुलत नाही. नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे तरी काय? तुलनात जर केली तर सांगा बरं, तुम्हाला येतंय काय? स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं. नवरा नावाचा विचित्र माणूस उगाचच तिला हसत बसतं. वय कमी असून सुद्धा मुलगी समजदार असते आणि बायकोपेक्षा नवऱ्याचं वय म्हणूनच का जास्त असते? तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते. चिडत असेल अधूनमधून, स्वाभाविक आहे. चिडत असेल अधूनमधून. सहनशीलता संपल्यावर तुम्हीच सांगा काय होणार 24 तास कामाला जुंपल्यावर? बायकोचे टिंगल करून फिदी फिदी हसत जाऊ नका. तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर 1 वर जाऊन बसू नका. बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा आणि बायको म्हणजे अमृताचा पवित्र असा घडा. नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा आणि तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा. ही कविता वाचल्यानंतर असाच एक खट्याळ चित्रपट मला आठवला, बन्या बापू नावाचा. त्यामध्ये या जोडीनं काय धमाल केलेली आहे. त्यातलंच एक धमाल गीत या कार्यक्रमासाठी आम्ही निवडलं आहे की चित्रपट गीतंसुद्धा किती बहारदार असतात आणि त्या जोडींनी ती फुलवलेली असतात. असं हे सुंदर गीत मुकुल आणि अनुजाकडून. धरणी सनसे निज हळू बोल सखे तू ग. झुकोनिया करी गोड इशारा ग. हे गर्दनी मेघा बिलगून जशी वीज मन आज दिवाणी ग. ताऱ्यास असे जाग
घे शाल मिठीची बिलगून अशी राही घे शाल मिठीची बिलगून अशी राही रे चोर खुणानी का हसतात दिशा का ताऱ्यात असे जाग धरणी सनसे निज हळू बोल सखे तू ग हे गर्दनिळे मेघा बिलगून जशी विजा मन आज दिवाणी ग हे गर्दनिळे मेघा. वाणीवरती ज्यांच्या होती सरस्वती साक्षात कंठा माझी सदैव ज्यांच्या रसवंती अभिजात लोकप्रिय जो आबाल सुद्धा भारतभर झाला धन्य धन्य तो महान गायक सुधीर फडके झाला. बाबूजींची सगळी गाणी घ्यावी आणि ऐकत बसावी. प्रत्येक गीत जीवन शिकवणारं असंच. त्यांनी प्रणय गीत सुद्धा गायली संगीतबद्ध केली. असंच एक पुढचं गीत सुभद्रा हरण या चित्रपटातलं अतिशय जुनं गाणं आहे पण जेव्हा जेव्हा ऐकू तितकंच ताजतवानं वाटणारं अजित पाध्ये आणि सोनाली आपल्यासाठी सादर करतायत. ऐकूया. बघत राहू दे तुझ्याकडे बघत राहू दे तुझ्याकडे आज कल्पित भेट खडे बघत राहू दे तुझ्याकडे दुःख दौरले सरली भीती अंगांगातून भरली प्रीती दुःख दौरले सरली भीती अंगांगातून भरली प्रीती धुंद गंध हाच हुकडे धुंद गंध हा चहूकडे चहूकडे बघत राहू दे तुझ्याकडे गीत स्फुरे कंठातून कोमल गीत स्फुरे कंठातून कोमल पंखाना ये आज नवे बळ उल्लंघाया उंच कडे बघत राहू दे तुझ्याकडे सत्य भेटले सौंदर्याला अंकुर फुटले माधुर्याला सत्य भेटले सौंदर्याला अंकुर फुटले माधुर्याला हर्ष सागरी गगन बुडे हर्ष सागरी गगन बुडे बघत राहू दे तुझ्याकडे बघत राहू दे तुझ्याकडे आज कल्पित भेट घडे बघत राहू दे तुझ्याकडे बघत राहू दे तुझ्याकडे. ही सगळी जुनी प्रेमगीत या प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जाताना आजचे कवी ज्ञानेश वाकुडकर प्रेमाची किती सुंदर व्याख्या करून जातात.
बिरबिरणारी नजर, थरथरणारे ओठ, नजरानजर झाल्यावर माती उकरणारे बोट आणि तिच्या गालावरती गुलाबाची साय असते. याहून वेगळं सांग सखे, प्रेम दुसरं काय असते. अशा 4 ओळीमध्ये प्रेमाची व्याख्या त्यांनी केली. आणि जेव्हा असं रंगात येणारं प्रेम सुरू होतं ना, तेव्हा पावसाच्या सरी त्यात भर घालतात. आणि म्हणून या पावसावर सुद्धा गीत संगीतकारांनी अक्षरशः आयुष्य उधळून लावलं आणि सुंदर सुंदर गीतं तयार केली. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं हे पुढचं गीत श्रीरंग गोडबोले, आजचे नव्या पिढीचे गीतकार, आणि ऋषिकेश रानडे, उदयोन्मुख गायक अविनाश आणि विश्वजित या जोडगोळीचं असलेलं संगीत आणि हे बहारदार गीत, कधी तू रिमझिम झरणारी. ऐकूया. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू धारा थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू झिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला, कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगला, कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ तीक्षणा, जरी तू कळले तरी ना कळणारे,
तुझ्या पापण्या कधी तू रिमझिम झरणारे बरसा कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रात कधी तू रिमझिम झरणारे बरसा कधी तू चमचम करणारी चांदण्या जुन्या गीतांसोबतच हा नवीन गीतांचा बाज, संगीताचा बाज सुद्धा तितकाच लोकप्रिय होत चाललाय. परत एकदा जुन्या गीतांकडे तुम्हाला घेऊन चालणार आहे, सुहासिनी याच चित्रपटाकडे. गदिमा, सुधीर फडके आणि आशाबाई जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्या गाण्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विरहातली प्रीती आपल्या स्वरांनी फुलवणारी ही गायिका. हे गीत ऐकताना एखादी चपल विद्युल्लता आपल्या हृदयावर नक्षी ओढून तर गेली नाही ना असा भास होतो. राग वसंत, मल्हार, सोहनी, यमन आणि केदार या 5 रागातलं हे गाणं संगीतबद्ध झालेलं आहे. वर्षा ऋतू मागोमाग शरद ऋतूची चांदराती ही माणसाला कशी भुरळ घालते, दुरावा तो संपत नाही, मिलनाच्या आशा पालवल्या आणि विझूनही गेल्या, वसंत आला आणि गेला, असे अनेक विचार डोक्यामध्ये घोंगावत असताना परत एकदा वर्षाधारा नभातून बरसतात. विरह यातना थोड्या शीतल करून जातात, पण पुन्हा एकदा प्रश्न जिवलग अजून का आला नाही. आशाबाईंकडून बाबूजींनी हे गीत गाऊन घेतलं. आशाबाईंकडनं हे गीत गाऊन घेतल्यानंतर घाम पुसत त्या स्टुडिओच्या बाहेर आल्या होत्या आणि बाबूजींची ही जी कसरत आहे त्यावरती त्या म्हणाल्या होत्या की हे घारे गोरे लोक जरा जास्तच पिसून घेतात. एकूणच त्यांचं प्रत्येकच गाणं असं ऐकायला सोपं पण गायला तितकंच कठीण असणारं बाबूजींचं हे पुढचं गीत ऐकूया. दिवसा मागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. धरीस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. धरीस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. नभधरणीशी जोडून गेले सप्तरंगी सेतू, कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुल
गीतांचा क्रम जर तुम्ही लक्षात ठेवला असेल तर प्रीतीच्या पायऱ्या चढत 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 आपण चाललेलो आहे आणि कधी रे येशील तू इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. याच्या पुढचं गीत म्हणजे या गीताला दिलेलं उत्तरच जणू असं म्हणायला हरकत नाही. भिंगरी चित्रपटातलं गीत निवडलं आहे. मी परत एकदा काकांचं मला इथे या सगळ्या गीतांसाठी अभिनंदनच करावं असं वाटतं की कशी कशी गीतं यांनी शोधून काढली आणि त्या दृष्टीने थोडासा अभ्यास माझाही झाला. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. संगीतकार बाळ पळसुले, उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं मूळ गीत. संगीतकार बाळ पळसुले, अतिशय मानाने घेतलं पाहिजे असं हे नाव. बाळासाहेब श्रीपती पळसुले असं त्यांचं मूळ नाव. कोल्हापूरचे ते. 1965 पासून चित्रपटसृष्टीमध्ये दाखल झाले. 150 ते 200 मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. ग्रामीण बाजाची गाणी ही त्यांची खासियत. कळतंय पण वळत नाही, गाढवाचं लग्न, गाव सारा जागा झाला, जखमी वाघीण, थापाड्या, फटाकडी, दगा यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. आणि खेबुडकर हे सुद्धा कोल्हापूरचेच. सामना, साधी माणसं, पिंजरा आणि कमल हसनचा हेराम या चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. 5 दशकं गाजवली. शिक्षक होते पेशानं. सायकल घेऊन यायचे स्टुडिओमध्ये, भालजींसोबत बसायचे, त्यांना लागणारी गीतं तिथंच कागदावर लिहून द्यायचे. लोककला हा त्यांचा छंद होता. ते स्वतः उत्तम गायक होते, उत्तम वादकही होते. मानवते तू विधवा झालीस हे त्यांचं पहिलं दीर्घ काव्य आहे. गांधीवधानंतर त्यांचं घर जाळण्यात आलं होतं तेव्हा राखेच्या ढिगाऱ्याकडे बघून त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. अर्थगर्भ आणि नादमय गाणी त्यांनी रसिकांना दिलेली आहे. भिंगरी या चित्रपटातलं ते पुढचं गीत अतिशय सुंदर आपल्यासाठी गातायत मुकुल आणि अनुज. सजनी ग भुललो मी, सजनी ग भुललो मी, काय जादू झाली. सजनी ग भुललो मी, काय जादू झाली. बघून तुला जीव माझा होई वर खाली. बघून तुला जीव माझा होई वर खाली. सजणारा काय सांगू कोणी जादू केली. सजणारा काय सांगू कोणी जादू केली. ओ लाज मला आली बाई, लाज मला आली. लाज मला आली बाई, लाज मला आली. काल मला ह्याची बाई जाण नव्हती. आज कशी मोहरून आली नव्हती. काल मला ह्याची बाई जाण नव्हती. आज कशी मोहरून आली नव्हती. अंग चोरती आकाशी लाजाळूची येली. अंग चोरती आकाशी लाजाळूची येली. अल्लड चाळ्याची खोडी कुठ गेली. अल्लड चाळ्याची खोडी कुठ गेली. ओ लाज मला आली बाई, लाज मला आली. लाज मला आली बाई, लाज मला आली. लप नाही हुरा हुर आज पदरी. शाल चोळीने सोनामी झाले नवरी. लप नाही हुरा हुर आज पदरी. शाल चोळीने सोनामी झाले नवरी. काय जणू धरतीचं लेण आजलली. काय जणू धरतीचं लेण आजलली. येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली. येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली. ओ लाज मला आली बाई, लाज मला आली. लाज मला आली बाई, लाज मला आली. सजनी ग भुललो मी, काय
या पुढचं गीत शिकलेली बायको या चित्रपटातलं निवडलं आहे. सीमा देव यांचा अतिशय सहज सुंदर असा अभिनय, पी सावळाराम यांचे शब्द आणि वसंत प्रभू यांचं संगीत असलेलं हे सुरेल भावगीत प्रेमा काय देऊ तुला सोनाली आपल्यासाठी सादर करणार राहिलेली आहेत. ही दोन्ही गीतं उरलेली अतिशय सुंदर आहेत. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपण या सगळ्या गीतांचा जरूर आनंद घ्या. प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला प्रीतीच्या या पाखराचे प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का देऊ तुला का हर्ष गंध हा जीव फुलातून बहरलेला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला या हृदयीच्या जलवंतीची या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढती तुला हवी का या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढती तुला हवी का रूपा मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला प्रेमाची व्याख्या संस्कृतमध्ये एका सुभाषितकारानं केली. आपण सगळी प्रेमगीतं ऐकतो आहोत म्हणून संस्कृतातली व्याख्या पण सांगते तुम्हाला. दर्शने स्पर्शने वापी श्रवणे भाषणे पिवा यत्र द्रवती अंतरंगम सस्नेह इति कथ्यते. अर्थात जिला पाहिल्यावर तिला नुसता स्पर्श केला तरी तिचं बोलणं ऐकून तिच्याबद्दलच्या गोष्टी ऐकून तिच्याशी बोलून किंवा तिच्याबद्दल बोलून मनात भावना तरंग उठतात असं असेल तर त्याला प्रेम झालं असं म्हणायला काही हरकत नाही. रसिको, हरवण्यासारखं आयुष्यात काहीतरी नक्कीच घडायला हवं. कारण अशा स्थळावरून परत येताना माणूस माणूस राहत नाही तर तो चैतन्य होऊन परत येतो. आणि हे चैतन्य म्हणजेच प्रेम आहे. कुसुमाग्रज खूप सुंदर शब्दात वर्णन करतात. हा ईश्वरी अंश आहे जो प्रत्येक मानवामध्ये त्यानं निर्माण केलेला आहे. म्हणून ही प्रेमगीतं आज तुमच्यासाठी खास या जुन्या भावगीतातून भावपूर्ण गीतातून चित्रपट गीतातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा स्वरालापचा हा छोटासा प्रयत्न होता. असं म्हणतात, हातात हात घेतला तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. हातावर हात आपटला की टाळी होते आणि कुणाला हात दिला तर ती मदत होते. हात दाखवला तर धमकी होते आणि हात वर केले की असहाय्यताही दिसते. हातावर हात ठेवले की निष्क्रियता दिसते. हात पुढे केला तर ती मदत असते. हात पसरले तर मागणी होते. हातांचं महत्त्व इतकं जास्त आहे. पण आज तुम्हाला एवढंच म्हणेन की दोन्ही हात जवळ आणा
आणि एकमेकांवरती एकदा आदळू द्या. कशासाठी? तर ॲक्युप्रेशर आहे म्हणून नाही, तर या कलावंतांचा हा सगळा रियाज, ही सगळी तालीम, त्यांच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली ही सगळी सुंदर गीतं, या टाळ्या फक्त आणि फक्त स्वरालापसाठी आहेत. अशा या हातांची जादू जी मनाला आनंद देते, तशी सुरांची जादू ही सगळ्या जगताला आनंद देणारी आहे. आणि प्रेमाची जादू, तिचं वर्णन काय करावं, एवढ्या गीतातनं झालेलंच आहे. यापुढचं हे सुंदर चांदणं हसरं गीत कलंक शोभा या चित्रपटातलं. आज चांदणी उन्हात हसले तुझ्यामुळे स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. आज चांदणी उन्हात हसले तुझ्यामुळे. भावंतरी उमलत होते, परी मनोगत मुकेच होते. शब्दातून साकार झाले तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. परोपरीचे रंग जमविले, शब्दच होते जरी कुंचले. परोपरीचे रंग जमविले, स्तब्धच होते जरी कुंचले. रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. घरात माझ्या होती वीणा, आली नवती जाग सुराना. तारातून झंकार उमटले तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भवती. हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भवती. आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोचलाय. स्वरालाप संगीत कला अकादमी आज आपल्यासाठी आपली आवड हा सुंदर गीतांचा, मराठी गीतांचा कार्यक्रम घेऊन आले होते. आणि एकूणच सगळी गाणी ही खूप सुंदर होती, हृदयाला भिडणारी होती. या कार्यक्रमासाठी आम्हाला आज अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर कुमार शास्त्री लाभले, आज ते इथे पूर्ण वेळ उपस्थित आहेत, मला खूप आनंद होतो आहे. तसंच प्रमुख अतिथी म्हणून नागपूर भूषण असलेले राजाभाऊ पोफळी या ठिकाणी येऊन गेले, त्यांचा आम्ही भावपूर्ण सत्कारही केला. तर विशेष अतिथी म्हणून गीतांचे, संगीताचे, चित्रपटाचे जाणकार श्री किशनजी शर्मा हे देखील इथे उपस्थित होते. त्या सगळ्यांच्या प्रति मी ऋणनिर्देश व्यक्त करते. गायक, वादक ही सगळी कलावंत मंडळी आपलीच आहेत, आनंद देणं हे यांचं काम आहे. तरीसुद्धा अतिशय मेहनतीने यांनी ही सगळी गीतं तयार करून आपल्यापुढे सादर केली, यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देते. रसिक हो, ही ध्वनी योजना आपल्यासाठी ज्यांनी करून दिलेली आहे ते श्री प्रकाश खोब्रागडे, त्यांचे पण मी आभार मानते. तसंच हे सभागृह उपलब्ध करून देणारे, कळत नकळत आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या प्रती मी ऋणनिर्देश करते, धन्यवाद देते सगळ्यांना.
आपली आवड हा गाण्यांचा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणारे आमचे विवेक नेरकर काका यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. ही सगळी गाणी निवडणं, त्यानंतर त्या गाण्यांसाठी त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. या लोकांकडनं ती गाणी बसवून घ्यावी लागली. तेव्हा मनापासून एकदा विवेक नेरकर काकांसाठी आपण टाळ्या वाजवूया. स्वरालापचं हे 9वं वर्ष आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षी सादर करण्याचा त्यांचा मानस असतो. पुढील वर्षी नेमकं काय हा प्रश्न आपण त्यांना विचारून इथून जाणार आहोत. वर्षभर नक्कीच त्या कार्यक्रमासाठी ते तयारी करतील. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते. तुमच्याशिवाय कार्यक्रम अशक्य आहे. रसिक हो, तुम्ही येता म्हणून आम्ही असतो असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या प्रेमगीतांचा शेवट एका सुंदर गीतानं करणार आहोत. हातावर मेहंदी लावली ना, ती हिरव्या रंगाची मेहंदी खुलते आणि खुलवतेही सुंदर प्रीतीचा रंग. हा रंग हातावर तसाच ओला राहावा, ही प्रीत अशीच ओली राहावी. असंच कितीही वय झालं ना तरी मन हिरवं राहावं असं सांगणारं हे गीत आहे. पुन्हा फिरून आपण त्या प्रीतीच्या युगामध्ये जाऊया आणि आपल्या हातावरच्या मेहंदीचा ओला रंग तसाच टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करूया. जर प्रीत असेल तर जगण्याची रीत असते आणि जिथे भान आहे तिथेच माणसाची शान आहे असं म्हटलं जातं. तेव्हा या प्रेमामध्ये आकंठ बुडायला आपण सगळेजण तयार आहोत. हे सगळे रंगांची उधळण केवळ आपल्यासाठी आणि हा तळव्यावरचा मेहंदीचा सुंदर रंगसुद्धा केवळ आपल्यासाठी. या गीतांनी आपल्याला आनंद दिला असेलच. या शेवटच्या गीतांनी कार्यक्रमाचा समारोप करतो आहे. मी स्मिता खनगे इथे आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री. अजून रंग ओला, अजून रंग ओला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला. माझ्या मनी प्रीत तुझी, माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला. गायलेस डोळ्यांनी एक निळे गाणे, एक निळे गाणे. गायलेस डोळ्यांनी एक निळे गाणे, एक निळे गाणे. बटहळवी वाऱ्यातील, बटहळवी वाऱ्यातील वेचिते